एक महत्त्वाची बातमी समोर येते। भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक डॉक्टर संग्राम पाटील यांची मुंबई गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली आहे। मोदी सरकार विरोधात सोशल मीडियावरती आक्षेपार्ह संभाषण केल्याच्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने आज पहाटे पाटील यांना ताब्यात घेतलेलं होतं। मुंबई सायबर पोलीस ठाण्यातील एका प्रकरणात ही चौकशी करून संग्राम पाटील यांना सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। चौकशी करून डॉक्टर संग्राम पाटील यांना सोडल्याची माहिती समोर येते। भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक डॉक्टर संग्राम पाटील यांची मुंबई गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली आहे। मोदी सरकार विरोधात सोशल मीडियावरती आक्षेपार्ह संभाषण केल्याच्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने आज पहाटे पाटील यांना ताब्यात घेतलेलं होतं। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग सध्या आपल्यासोबत त्यांच्याकडे जाऊया। प्रशांत, भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक डॉक्टर संग्राम पाटील यांची आज चौकशी करण्यात आली आहे, काय अधिकची माहिती आहे? आम्ही डॉक्टर संग्राम पाटील त्यांच्या पत्नीसह पहाटे 2 वाजता मुंबई विमानतळावर आले। लंडनवरून आले होते। खरं तर डॉक्टर संग्राम हे मूळ भारतीय पण सध्या अनिवासी भारतीय आहे, लंडनचे आहे। आणखी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की कोविडच्या काळामध्ये डॉक्टर संग्राम पाटील हे खऱ्या अर्थानं लोकप्रिय झाले ते, कारण वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन करायचे। पण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लेख, ट्विटर, एक मोदी सरकारच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी असलेल्या त्यांचे अनेक वक्तव्य आहे, अशा प्रकारची तक्रार त्यांच्याबद्दल होती। आणि याचमुळे त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं, असा खुलासा मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेला आहे। त्यांना नोटीस देऊन सोडण्यात सुद्धा आलाय, ही सुद्धा माहिती पोलिसांकडून आपल्याला समजते। एकंदरीत आक्षेपार्ह वक्तव्य आणि सायबर गुन्हा हा त्यांच्या विरोधात झाला आहे, अशा प्रकारची माहिती समोर येते। पण आता तरी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। डॉक्टर संग्राम पाटील यांना समजपत्र देऊन पोलिसांनी सोडलेलं आहे। अमित, प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।